अकोले नगरपंचायतच्या समोर 11 नगरसेवक हे अकोले नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसले असून यात सत्ताधारी पक्षाचे ही नगरसेवक सामील आहेत। अकोले नगरपंचायतच्या कारभारात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप यावेळी नगरसेविकांनी केला आहे। गेली महिना 2 महिने झालं अकोले नगरपंचायतच्या या काही ठराविक कामांचे निधी आल्यानंतरचे काही ठराविक कामं घेण्यात आली। त्या कामांना कुठल्या निविदा जोडल्या किंवा कुठल्या प्रकारे प्रशासकीय मान्यता घेऊन किंवा ठराव करून कामं घेतलीत हे असं या दोघांनी सांगितलं। परंतु मला सांगताना एवढंच सांगायचं आहे की आज हे जे साखळी उपोषण किंवा अगदी ठिय्या उपोषण ठिय्या आंदोलन किंवा आम्ही आज सगळेच नगरसेवक आज रस्त्यावर उतरून नगरपंचायतच्या नगरसेवकांनी सगळ्या जे की आज सत्ताधारी नगरसेवकांनी दोघंही मिळून आज इथं आम्ही आज जनतेसमोर का आलोय तर कामं होत आहेत, परंतु कामं होण्यालाही काही नियम आहेत, काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीनं धरून कामं केली गेली आहेत। काल आम्हाला प्रशासनाने एक पत्र दिलं की हे काल उपोषण मागे घ्यावे। आमचे गोरे साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलं की जो ठराव आहे तो ठराव योग्य आहे, त्या ठरावाच्या अनुषंगाने तुम्ही उपोषण करू नये की आम्ही जी कामं केली ती योग्य आहेत। आमचे सीओ साहेब आता इथे अवेलेबल आहेत आम्हाला, आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलोय आणि उपोषण आज सीओ साहेबांनी आम्हाला काहीतरी आश्वासन देऊन किंवा काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देऊन आम्हाला जरी थांबवलं किंवा प्रशासनाने आम्हाला या गोष्टीची भीती दाखवली की याने काही होणार नाही किंवा आमच्या या उपोषणाचा काही तथ्य नाही, परंतु माझं प्रशासनाकडे 2-3च गोष्टींची मागणी आहे। पहिलं तर जी काय आम्ही कामांचे तुम्ही आता हे बघितलंय निविदा ज्या पद्धतीने निघतात किंवा एखादा प्रशासकीय येतं जेव्हा शासनाकडनं एखादा निधी प्रशासनाला पडतो किंवा आमच्या संस्थेला ही अकोले नगरपंचायत ही जी संस्था आहे स्वराज्य सार्वभौम संस्था आहे तिथे ज्यावेळी शासनाने एखादा निधी टाकला त्या निधीचं पत्र आल्यानंतर त्याचा विषय पत्रिकेवर घेऊन सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवकांसमोर ठेवला जातो। त्याच्यानंतर त्याच्यावर सगळ्यांकडे सर्वानुमते कुठे काम घ्यायचं काय त्याच्याबद्दल चर्चा होऊन ते काम ठरतं, त्या कामाचं प्रोसिडिंग होतं, त्या कामाचं त्या मिटिंगचं मिनिट्स मध्ये टिप्पणी होते। त्या टिप्पणीच्या नंतर तो ठराव केल्यानंतर तो स्थायी समितीकडे त्याची निविदा काढून स्थायी समितीकडे ती मंजुरीसाठी जाते। मग स्थायीच्या मंजुरीनंतर पुन्हा ते सर्वसाधारण सभेमध्ये ते टेंडर पास होण्यासाठी येतं। परंतु आम्ही जी काही कामं दाखवलीत किंवा अजून बरीच कामं आहेत की ज्या कामांचा डबल ठराव घेण्यात आले, आता आमच्या सागर भाऊला दाखवता आलं नाही, पण आमच्या सागर भाऊने मला हे खोलून देता का, एक आमचा विषय आहे ज्यासाठी आम्ही भांडतो आहोत। 5/2025 रोजीची आमची मीटिंग आहे सर्वसाधारण सभा, त्याच्यात 2 नंबरचा विषय आहे, विषय वेगळा आहे आणि आम्ही ज्याचा ठराव झालाय ठराव पत्रिकेवरचा विषय वेगळा आहे। हे खरं तर आणि कार्यालयीन टिप्पणी तर वेगळीच आहे, म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सोयीनुसार ठराव बनवतात, त्यांच्या सोयीनुसार कामं ठरवतात। ज्या कामांचं आम्हाला कोणालाही आम्ही इथे बसलेलो सगळेच नगरसेवक आता आम्ही 5 जणी आहोत, आमचे नवनाथ भाऊ आहेत, सागर भाऊ आहेत, आमचे आरिफ भाऊ होते सकाळी बराच वेळ, आमच्या मनकरताई नाही आहेत, त्यांना याचे श्वेतालीताई होत्या, त्यांना हे 12वी-10वीचे पेपर चालू असल्या कारणाने त्या येऊ शकल्या नाही किंवा आमच्या विमल काकू आहेत। या सगळ्यांनी बघितलं तर हा विषय जो आम्ही ज्या विषयासाठी भांडतो आहोत ते विषय आमच्या मीटिंग मध्ये घेतलेच गेलेले नाहीयेत। मग आमचं प्रशासनाला एवढीच मागणी आहे की तुम्ही फक्त तो ठराव न देता त्याच्या रीतसर प्रोसिडिंग आम्हाला द्यावं, त्याच्या रीतसर आम्हाला निविदा द्यावी, त्याच्या स्थायी समितीला झाली की नाही। आमच्या आता सभापती ताईंनी सांगितलं, स्वातीताईंनी, की जो विषय त्यांनी दाखवलाय तो विषय स्थायीच्या मिटिंगलाच झालेला नाही किंवा मिटिंगच झालेल्या नाहीत। जर मिटिंग न होता तुम्ही जर अशा पद्धतीने कामांचे हे करत असाल जनतेसमोर किंवा आम्हाला नगरसेवकांना फसवून ज्या पद्धतीने कामं चालली आहेत
आमचं सगळ्यांचा त्याच्यासाठी निषेध आहे आणि ही कामे प्रशासनाने थांबवावे एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. बाकी काही नाही. आम्ही निषेध करतो या अकोले नगर पंचायतच्या वतीने. आम्ही सगळेच निषेध करतो आणि ही कामे थांबवावीत. हे उपोषण याच गोष्टीसाठी आहे, जी चुकीची कामं जी चालली ती थांबवली गेली पाहिजे. बस एवढीच आमची मागणी आहे. निधी हा प्रत्येकाच्या हक्काचा आहे. हा काही ठराविक 2 नगरसेवकांचा किंवा 2 अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वार्डापुरता नाही. त्यांनी कामाला तोडून जे काम सलग काम आहे, आपण प्रशासकीय कामांमध्ये बघितलेलं आहे. B1 ची कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. 20-20 लाखाची कामं B1 ची कामं केलेत. किंवा आता काही गोष्टी अशा आहेत ज्या बोलण्यासारख्या नाही. आमच्याकडे बरेच असे खरेदी आहेत ज्यांचा निविदा वेगळ्या आहेत, ज्यांचे हे पैसे लावलेले वेगळे आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. प्रत्येक गोष्टीत आम्ही भांडण करायचं, प्रत्येक गोष्टीत आम्ही चिडचिड करायची. आणि आम्ही वारंवार सगळ्यांना सांगतोय की काम चुकीचं चाललंय, कोणी लक्ष देत नाही. आजच्या या उपोषणाने आमची फायदा किती किंवा तोटा किती हे नाही, परंतु आम्ही आमच्या न्यायासाठी इथे येऊन बसलोय. याच्यासाठी आम्हाला समाधान आहे. आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहे. प्रशासनाने आमची दखल घ्यावी अगर नाही घ्यावी, परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही आमच्या कामावर ठाम आहोत. आम्ही योग्य आहोत. आम्ही अयोग्य काम करत नाही आणि आम्ही अयोग्य मागणी देखील करत नाही. त्यामुळे आम्ही सर्व इथे आज बसलेलो आहोत. आम्हाला न्याय भेटला प्रशासनाकडनं तरी ठीक, नाही भेटला तर आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊ. आम्ही महसूल विभाग, आपलं नगरविकास विभागाकडे जाऊन आम्ही आमची दाद मागू, परंतु आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि आम्ही आमच्या उपोषणावरही ठाम आहोत. अकोले नगर पंचायतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नगरपालिका नगर परिषदांसाठी 5 जुलै 2024 ला नगरपंचायतीसाठी 40 लक्ष रुपये रस्ते विकास निधीसाठी पत्र आलं होतं 5 जुलै 2024 ला. तर तो विषय सदर विषय अजिंठ्यावर न घेता त्यावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि 30/5/2025 रोजी सभा घेऊन 2 विषयाच्या क्रमांकावर जो विषय होता त्या विषयात वेगळेच काम असून त्या निधीचा उपयोग दुसऱ्याच कामासाठी करण्यात आलेला आहे. 30/5 रोजी 28 क्रमांकाचा ठराव 30/5/2025 रोजी जो ठराव केला त्यात बदलून नवीन एक चुकीचा ठराव करून त्यात रस्ते विकास निधीची जी 4 कामे घेण्यात आली. तर नगरपंचायतने 28 क्रमांकाचा 30/5 हा एक चुकीचा ठराव आणि हा 28 क्रमांकाचा 30/5 हा ओरिजिनल ठराव. तर या चुकीच्या ठरावात ही शेवटची कामे विषय पत्रिकेवर न घेता रस्ता विकास अनुदानातून घेतलेली आहे. अनुमोदक म्हणून माझं नाव टाकलेलं आहे. याचा आणि माझा अनुमोदन द्यायचा विषयच येत नाही, कारण माझ्याच प्रभागात जवळपास रस्त्याची एवढी अडचण असताना मी या बाहेरच्या प्रभागातल्या रस्त्यांना अनुमोदन देऊच कसा शकतो. माझ्या प्रभागात एक विक्रम एकनाथ मंडलिक ते बनकरवाडी रस्ता, हा रस्ता एवढा खराब असून त्यासाठी गेली 2-3 वर्ष मी अनुदान मागतोय का तेवढा रस्ता करून द्या, तरी पण तो होत नाही. म्हणजे त्यासाठी निधी नाही म्हणतात ते. मग हा निधी आला कुठून? हा याच्यावर न चर्चा करता डायरेक्ट हे कामं झाले कशी? त्यात अजून एक नफा फंडातून प्रभागात भाऊसाहेब संतू चौधरीच्या घरांच्या समोर एक ओपन गटार आहे, फक्त तिथं किरकोळ पाईप टाकायचे असे. तर त्या पाईप साठी जरी 4 ते 5 वेळा विचारलं तर निधी पाहिजे, तरी ते कामं पण झालेली नाहीत. म्हणजे ते निधीच नाही मानतात. परत आता नवीन एक जे भाऊंचं काम त्याच्यात प्रभाग 2 मध्ये ते चोथवे किराणा ते दळी वस्तीपर्यंत एक नवीन रस्ता झालाय. आता त्या सिलिकोट वरती डायरेक्ट मातीच मारली, वरतून डांबर कच ग्रीट मारण्याऐवजी डायरेक्ट मातीच मारलेले. 14/10 जी मीटिंग झाली स्थायी समितीची, आम्ही 11 वाजता मीटिंगला आलो, पण अध्यक्ष उपाध्यक्ष दोघं नव्हते इथं. शिव मॅडम बी नव्हत्या. भुसाळ मॅडमचं लग्न होता, बरं त्या सुट्टी होत्या.
आम्ही 11 वाजायला 5 मिनिटं कमी असताना इथं आलो होतो, पण कोणीच नव्हतं सभागृहामध्ये. मिटिंगच नाही झाली. ठराव का कसे झाले ते ठराव रद्द करण्यात यावे, पुन्हा मिटिंग घ्यावी. जवळजवळ 11 नगरसेवक उपोषणास बसले आहेत. यामुळे अकोले नगरपंचायतचा कारभार हा भोंगळ पद्धतीने चालू असल्याचं चित्र दिसत आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.